नमस्कार मित्रांनो, आज आपण फिरायला जाणार आहोत हार्मोनी विलेज वॉटर पार्क बदलापूर येथे। निसर्गरम्य वातावरण, स्विमिंग पूल, रेड डॉन्स, वॉटर पार्क, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आणि स्वादिष्ट जेवण यामुळे हे ठिकाण कुटुंब आणि मित्रांसोबत एक दिवस मजेत घालवण्यासाठी उत्तम मानले जाते। चला तर मग आपल्या या मजेदार प्रवासाला सुरुवात करूया। आम्ही आपल्या स्कूटरनी अंबरनाथवरून निघालो। अंबरनाथवरून फक्त 15 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर बदलापूर, कर्जत ह्या गाड्या पकडून स्टेशनला यावे। त्यानंतर फक्त 60 रुपये शेअरिंगनी टॅक्सी पकडून तुम्ही येथे येऊ शकता। तर आम्ही हार्मोनी वॉटर पार्क इथे पोहोचलो। इथे पार्किंगची सोय समोरच आहे, तुम्ही बघू शकता। खूप मस्त असं ठिकाण आहे। आजूबाजूला हिरवागार परिसर, झाडे आणि शांत वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झाले। येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आपली गाडी लावून घेतली आणि 2-3 फोटो काढून घेतले। त्यानंतर सर्वप्रथम एंट्री करून आत प्रवेश केला। संपूर्ण परिसर खूप स्वच्छ आणि व्यवस्थित दिसत होता। विलेज वॉटर पार्क हे फक्त वॉटर पार्क नसून एक ॲग्री टुरिझम सेंटर देखील आहे। येथे विविध प्रकारची शेती, पक्षी, सेंद्रिय शेती प्रकल्प आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येतो। निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे। आता आपण बघूया की इथली फी किती आहे। तर तुम्ही पर पर्सन हे 525 रुपये आहे आणि तुम्ही जर 2 वाजता ते 4 वाजेपर्यंत जात असाल तर त्याची फी 300 रुपये आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फूड ॲड करायचा असेल, त्याच्यामध्ये काय येणार तर सकाळचा नाश्ता, त्यानंतर दुपारी 2 वाजता जेवण आणि सायंकाळी पॉपकॉर्न तसेच चाय, कॉफी मिळेल आणि त्याची फी आहे फक्त आणि फक्त 925 रुपये पर पर्सन। तर तुम्हाला इथे विजिट द्यायचं असेल तर नक्की द्या। आणि आता आपण एंट्री केलेली आहे आणि हे जे वॉटर पार्क आहे ती खूप सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरणात आहे। आणि आता आम्ही डायरेक्ट एंट्री केलेली आहे आणि डायरेक्ट लॉकरकडे चाललो आहोत। लॉकरची सोय पण इथे उपलब्ध आहे। लॉकर तुम्हाला पाहिजे असेल तर 30 रुपये लॉकर आहे, परंतु डिपॉझिट म्हणून तुम्हाला आधी 50 रुपये द्यावे लागेल। जेव्हा तुम्ही इथून जाणार तेव्हा तुम्हाला ते 20 रुपये रिटर्न मिळणार। इथे राहण्याची पण उत्तम सोय आहे। तुम्हाला जर रूम हवे असतील तर रूम्स पण अवेलेबल आहे आणि ते पण चांगल्या बजेटमध्ये। इकडे बघा लॉकरची सोय केलेली आहे, त्याच्या साईडलाच वॉशरूम आहे। ही आहे जेंट्स वॉशरूम आणि त्याच्या साईडलाच लेडीज वॉशरूम आहे आणि त्याच्या साईडलाच चेंजिंग रूम पण वेगळी आहे। तर ही आहे कॅन्टीन, तुम्ही याच्यामध्ये जेवण करू शकता, पण तुम्ही याच्यामध्ये स्वतः फूड नेऊ शकत नाही, तुम्ही तिथलंच फूड घ्यावं लागेल। आणि खूप अशी मोठी कॅन्टीन आहे आणि तिथे बसण्याची व्यवस्था पण खूप मस्त आहे। कॅन्टीनमध्ये जेवण हे तुम्हाला स्वतःच घ्यायचं आहे आणि तुम्ही किती पण खाऊ शकता, अनलिमिटेड। त्यानंतर तुम्ही कॅन्टीनमध्ये नाश्ता पण करू शकता। आम्ही सर्वात प्रथम तिथे वडापाव घेतले आणि आधी आपला नाश्ता करून घेतलं। जेवणामध्ये तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज सगळंच मिळतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वीट पण अवेलेबल आहे। तुम्हाला रूम हवे असतील तर रूम पण खूप मस्त पॉश आहेत आणि खूप मस्त आहेत, तर तुम्ही रूम पण करू शकता आणि विजिट देऊ शकता। तर सर्वात प्रथम आम्ही आज वॉटर पार्कमध्ये चालू रेड डान्स झोनमध्ये। तर युगो बघा खूप एक्साइटमेंटमध्ये आहे आणि त्याला पाणी खेळायला खूप जास्त आवडतो आणि तो चालला। जोरदार म्युझिक आणि पावसाच्या सरीमध्ये डान्स करण्याचा अनुभव खूपच धमाल येतो, नाही का? आणि हा ऑक्टोपसवाला जो डान्स, रेन डान्स आहे तो खूप मस्त भारी दिसत होता आणि फारशी गर्दी पण नव्हती। हे बघून म्हणजे खूपच खूप झाला आणि त्याला खूप मस्त मजा आली।
रिलॅक्स करायला लागला. कुटुंबासोबत हा क्षण खूपच स्मरणीय वाटतो. वरती लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे आणि तो खूपच मोठा प्ले एरिया आहे. त्याचं टायमिंग ही 4 ते 5 आहे. जसं तुमचं वॉटर पार्कमध्ये खेळून झालं त्यानंतर तुम्हाला प्ले एरियामध्ये जाण्याची एंट्री मिळते आणि वॉटर पार्कमध्ये खेळण्याची ही टायमिंग आहे ती 10 ते 5पर्यंतच आहे. 5 नंतर बंद होऊन जातो. त्यामुळे शक्यतो लवकर जायचं. त्यामुळे आपल्याला एन्जॉय करायला पण मिळतो. छोट्या मुलांसाठी आणि सगळे बघू शकता खेळणे यामध्ये आहे. तुम्ही बघू शकता. इकडे क्लाइम्बिंग वगैरे करण्यासाठी पण आहे. लहान मुलांसाठी तसेच मोठ्या मुलांसाठी पण किंवा मोठ्यांसाठी पण तिथे क्लाइम्बिंग तुम्ही करू शकता. ते पण समोर आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर समोर एक बसण्याचं शांत वातावरणात बसण्यासाठी एक ठिकाण पण आहे. तुम्ही तिथे काही वेळ घालवू शकता. इथे बसण्याची व्यवस्था पण आहे. इथे सर्वात मोठी राईड बनवण्यात येत आहे. काम सुरू आहे सध्या. त्यानंतर त्याच्या मोठ्या स्लायडिंग्स बनत आहेत. त्यांचं काम सध्या सुरू आहे. इकडे पण एक तयार होत आहे गाडी. तुम्ही बघू शकता. काम सुरू आहे. आणि तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर रूम पण अवेलेबल आहे. यानंतर लॉकरच्या साईडलाच म्हणजे वॉशरूमच्या साईडलाच मनोरंजन विभाग आहे. इथे गायंट व्हील, मिनी ट्रेन, मेरी गो राऊंड आणि इतर मनोरंजन राईड्स आहेत. तसेच झिपलाईन, वॉल क्लाइम्बिंग आणि इतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो. तर मित्रांनो, हार्मोनी व्हिला वॉटर पार्कमधील आमचा आजचा अनुभव खूपच सुंदर आणि मजेदार होता. जर तुम्ही बदलापूर किंवा जवळपासचे असाल तर 1 दिवसाची ट्रिप प्लॅन नक्कीच करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नक्कीच विजिट करा. धन्यवाद.